नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत टाकणे प्रशांत क्लासेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. GDCA परीक्षेसंदर्भातील विद्यार्थ्यांसाठी पेपर नंबर 4च्या संदर्भातील काही महत्त्वाचे ठराविक परीक्षेला जाता जाता काही आपण प्रश्न अभ्यासणार आहोत. आणि हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज जे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आज आपण जे महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत पेपर नंबर 4च्या स्वरूपात सहकाराचा इतिहास, तत्व आणि व्यवस्थापन या विषयासंदर्भातील आज आपण महत्त्वाचे प्रश्न आढावा, सविस्तर उत्तरे कशा स्वरूपामध्ये लिहिले गेली पाहिजे ही संकल्पना समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचे आहे, मध्ये कुठेही स्क्रिप्ट करायचे नाहीये, कारण खूप साऱ्या बेसिक कन्सेप्ट मी तुमच्या आजच्या ह्या प्रश्नांच्या उत्तराच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे. ओके, त्यामुळे सर्व दोन्ही बॅचेसला सूचना असणार आहे, व्यवस्थित संकल्पना कन्सेप्ट समजून घ्या. ओके, ऑनलाईन बॅचेसवाले नुसते कानामध्ये हेडफोन घालून बसू नका, तर कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. ओके, नाही तर अर्ध लक्ष तुमचं व्हिडिओकडे आणि बाकीचं लक्ष बाहेर, ह्या गोष्टीकडे थोडंसं टाळा. ओके, मेन पूर्ण फोकस आपला व्हिडिओकडे असला पाहिजे. क्वेश्चन्स ज्या काय विचारलाय त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि त्या प्रश्नाचं उत्तर कशा स्वरूपात लिहायला पाहिजे हे देखील मी आजच्या सेक्शन्समध्ये कव्हर करणार आहे. ऑफलाईन बॅचेसवाले रिव्हिजन्स मेथड चालू आहे, लक्षात असू द्या. ओके, जर मागे कोणी वटवट केलीच तर मग बघा, प्रश्न तुम्हाला विचारले जातील, प्रश्नांची उत्तर जर व्यवस्थित देता आली नाही, आपल्याकडे बाकीच्या ऍक्टिव्हिटी चालत नाही. प्रश्न विचारल्यावर डायरेक्ट पटापट बोललंच पाहिजे. येतंय लक्षात? हा, आपले मागचे जुने मेंबर्स माहिती आहे ना काय होतंय. हा, त्याच्यामुळे डोकं ताळ्यावर ठेवून प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित द्या. मी काय विचारतो याच्याकडे लक्ष द्या आणि पुन्हा म्हणायचं नाही सर प्रश्न समजला नाही. प्रश्न मी तुम्हाला मुद्दाम फिरून विचारेल, कन्सेप्ट मात्र तुमची तीच असणार आहे. येतंय लक्षात? चला, आज आपण पेपर नंबर 4च्या स्वरूपामध्ये सहकाराचा इतिहास, तत्व, व्यवस्थापन, सहकाराचा इतिहास, तत्व, व्यवस्थापनामध्ये अभ्यास करत असताना परीक्षेला आम्हाला येणारे महत्त्वाचे प्रश्न पहिले थोडक्यात समजून घेऊया. सहकार म्हणजे काय, सहकाराची तत्व, त्यानंतर पुढचा जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील सहकार चळवळीचे परिणाम, त्यानंतर सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण, त्यानंतर जागतिक भारत महाराष्ट्र सहकार चळवळीची माहिती स्पष्ट करा, त्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकाराअंतर्गत असणारे सहकार अधिकारी त्या ठिकाणी म्हणजे कोण, निबंधक वर्ग, या निबंधक वर्गांच्या संदर्भातील असणारे त्यांचे अधिकार, हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने, दूध व्यवसाय संघटना, कृषी उत्पन्न समित्या, हातमाग यंत्रणा बळकटी करण्यासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना सुचवाल किंवा कोणती संकल्पना तुम्ही त्या ठिकाणी मांडाल, त्या स्वरूपाचे प्रश्न येतात. त्यानंतर सहकार क्षेत्रातील पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्थांची माहिती लिहा. त्यानंतर पुढे काही महत्त्वाच्या समित्या, समित्यांमध्ये अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती, त्यानंतर मॅक्लिगन समिती, त्याच्यानंतर वैकुंठबाई मेहता समिती, त्यानंतर पुढची एक महत्त्वाची समिती ग्राफिक आर्ट समिती. त्यानंतर पुढे सहकार कायद्याची आवश्यकता का आहे, सहकार कायद्याच्या आवश्यकतेच्या संदर्भातील फायदे आणि तोटे एक्सप्लेन करा. त्यानंतर आर्थिक विकासामध्ये सहकाराची गरज काय आहे, त्यामध्ये सहकाराचं महत्त्व, त्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक सहकार संकल्पनेची माहिती स्पष्ट करा. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी शैक्षणिक बाबीच्या संदर्भात सुद्धा माहिती स्पष्ट करा. या टाईपचा प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेला त्या ठिकाणी विचारला जातो. त्यानंतर शेवटचे दोन महत्त्वाचे प्रश्न, राज्य सहकार निवडणूक आयोगासंदर्भातील माहिती स्पष्ट करा आणि सहकारी संस्थांचे विविध प्रकार. असे एकूण आपण या ठिकाणी महत्त्वाचे 12-13 क्वेश्चन्स आपण या ठिकाणी कव्हर अप करतो आहे. आणि ही महत्त्वाची प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टन्स असणार आहे. येतंय लक्षात? आता बरेचशा विद्यार्थ्यांना क्लिक झालं असेल की सर या प्रश्नांचा अभ्यास तर आमचा आता झालेला आहे, पण पुन्हा एकदा एक रिव्हिजन मेथड म्हणून व्यवस्थित इकडे लक्ष द्या. ओके, सगळे सोपे बेसिक लेवलचे क्वेश्चन्स आहे. हे क्वेश्चन्स आम्हाला परीक्षेला व्यवस्थितरित्या याची उत्तरं लिहिता आली पाहिजे. येते लक्षात? पहिला प्रश्न काय होता आपला, सहकार म्हणजे काय, सहकाराची तत्व. मग आता सहकार म्हणजे संकल्पना काय असणार हो, सहकार संकल्पना काय असेल, ए पाठीमागे सहकार संकल्पना काय, सहकार संकल्पना का बरं अभ्यास नाही का,
अमावस्या पौर्णिमा कधी यायचं कधी जायचं? 2 दिवस पेपर आले, याचं गांभीर्य ठेवा जरा. नीट लक्ष द्या इकडं. सहकार संकल्पना म्हणजे काय असणार आहे? तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती एकत्रित येऊन सहकाराच्या तत्वावरती, सहकाराच्या भावनेनुसार त्या ठिकाणी संस्था स्थापन करणाऱ्या जे महत्वाचे घटक असतात त्यांना आपण काय म्हणतो? सहकार असं म्हणतो. त्यानंतर पुढचा एक महत्वाचा मुद्दा, सहकार संकल्पना म्हणजे काय? तर सहकाराच्या तत्वावर स्थापन झालेल्या संस्था, त्याला आपण काय म्हणणार? सहकार असं म्हणणार. म्हणजे काय? एक सहकाराची भावना म्हणजे मदतीची भावना. मग यामध्ये 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात, एकत्र येऊन संघटना, संस्था स्थापन करतात आणि सहकाराच्या तत्वावर आपले उद्दिष्ट व ध्येय संस्थेची त्या ठिकाणी साध्य करत असतात. मग या सहकार संस्थेच्या संदर्भातील असणारी महत्वाची 7 तत्व. मग सहकाराची 7 तत्व कोणती आहे? घाबरू नका. मध्ये-मध्ये मी विचारणार नाही. मी बरोबर पॉइंटला प्रश्न विचारतो. येतंय लक्षात? हां. आणि प्रत्येकाने आपल्या नोटबुक बंद करायची आहे. एक लक्षात घ्या. नोटबुक अजिबात ओपन करून ठेवायची नाहीये. ओके. चला, सहकाराची एकूण 7 तत्व. सहकाराची 7 तत्व कोणती असणार आहे? सगळ्यात महत्वाचं पहिलं, खुले सभासद तत्व. मग आता सहकारी संस्था जेव्हा आम्ही स्थापन करतो तर संस्थेमध्ये जे सभासद वर्ग असणार आहे, खुले व ऐच्छिक सभासदत्व, हे सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे? सहकाराचं पहिलं तत्व. त्यानंतर दुसरं तत्व असणार आहे तुमचं सभासदांचं लोकशाही संकल्पना. मग यामध्ये लोकशाहीच्या स्वरूपाच्या तत्वानुसारच त्या ठिकाणी संस्था स्थापन होतात. म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात, हा एक महत्वाचा पार्ट. त्याच्यानंतर पुढचं तत्व असणार आहे सभासदांची आर्थिक भागीदारी. मग आता तुम्ही म्हणाल की सर आपण तर व्याख्यामध्ये पाहिलं की सहकाराची तत्व म्हणजे काय, की सहकाराच्या हेतूने तत्वाने एकत्र येऊन संस्था स्थापन करतात. पण संस्था चालवण्यासाठी निधी लागतो. मग निधीसाठी आवश्यक भांडवल कुठनं उपलब्ध करणार? तर सभासदांकडनं. मग सभासद त्या ठिकाणी संस्थेमध्ये येणार आहेत, पण एक कुठेतरी आर्थिक भागीदारी देखील त्यांची असणार आहे. मग संस्थेमध्ये सभासद जेव्हा काही विशिष्ट रकमेच्या ठेव म्हणून ठेवतात, तर त्याच्यामध्ये संस्थेला सभासदांना काही व्याजदर द्यावं लागतं. म्हणजे पॉइंट काय आला? सभासदांची आर्थिक भागीदारी. पॉइंट क्लिअर? म्हणजे हे तुमचं सहकाराच्या तत्वामधलं हे तिसरं तत्व. चौथं तत्व काय असणार आहे? स्वायत्ता आणि स्वतंत्रता. प्रत्येक सहकारी संस्थेला आपले उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी काय करावं लागणार आहे? त्या ठिकाणी योग्य योग्य त्या पद्धतीचे व्यवस्थापन, नियम, कर्मचारी त्या ठिकाणी नेमावे लागतील. म्हणून त्या ठिकाणी स्वतंत्रता आणि स्वायत्ताचा पार्ट आहे, की प्रत्येक संस्थेला आपलं उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी ह्या कायद्याअंतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी तत्वामध्ये संकल्पना दिलेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा असणार आहे सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण. प्रत्येक कर्मचारी वर्गाला शिक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता असते, त्यामुळे हे देखील तितकंच महत्वाचं तत्व असणार आहे. पुढे असणार आहे सहकाराअंतर्गत सहकार. म्हणजे प्रत्येक सहकारी संस्थांनी एकमेकांना मदत केली पाहिजे, तरच सहकार क्षेत्राचा विकास होणार आहे. हा एक महत्वाचा मुद्दा. त्यानंतर पुढे असणार आहे सामाजिक बांधिलकी. सामाजिक बांधिलकीमध्ये काय असणार आहे, की संस्था कुठे कार्य करते? समाजाच्या दृष्टीने. मग समाजाच्या दृष्टीने संस्थेचं काय त्या ठिकाणी नावलौकिक आहे? ही संकल्पना आम्हाला सहकाराच्या तत्वांमधनं शिकायला मिळते. म्हणून संस्थेमध्ये जर आम्हाला टिकून राहायचं असेल तर सभासदांना योग्य ते पद्धतीची त्या ठिकाणी सेवा देणं, हे देखील तितकंच महत्वाचं जबाबदारी असणारे संस्थेची. म्हणून आम्हाला सहकारी संस्थाचा विकासात्मक बदल जर घडून आणायचा असेल तर आम्हाला ह्या सहकाराच्या 7 तत्वांची त्या ठिकाणी मदत घ्यावी लागते. म्हणून परीक्षेला आम्हाला प्रश्न विचारला जातो की सहकार म्हणजे काय आणि सहकाराची 7 तत्व स्पष्ट करा. पहिला क्वेश्चन व्यवस्थित समजला? ते क्लिअर आहे ना? काय डाऊट्स असेल ते विचारू शकतात. ओके. त्यानंतर ऑनलाईन वाले प्रश्न समजला व्यवस्थित? ठीक आहे. काही डाऊट्स असेल तर व्हॉट्सअप सेक्शन्सला तुम्ही ग्रुप सेक्शन्सला पण त्या ठिकाणी मेसेज टाकू शकतात. त्यानंतर पुढे सगळ्यात महत्वाचा पार्ट, पुढचा प्रश्न, जागतिक अर्थव्यवस्थेचा सहकार चळवळीवर परिणाम. आता जागतिक अर्थव्यवस्था म्हटलंय, मग ह्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जर आम्ही अभ्यास केला तर मुक्त व्यापार धोरण पद्धत होती, खुले व्यापार पद्धत त्या ठिकाणी अस्तित्वात आली. त्यामुळे आमच्या ज्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये ज्या सहकारी संस्था होत्या, ह्या सहकारी संस्थेला एका अर्थाने फायदा पण झाला आणि एका अर्थाने तोटा पण झाला. कारण खुले व्यापार पद्धतीमुळे त्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये काय होऊ लागलं? मोठ्या प्रमाणावर नवनवीन शोध लावू लागले, तंत्रज्ञान विकसित होऊ लागलं, नवनवीन टेक्नॉलॉजी येऊ लागली. त्यामुळे संस्था ज्या आमच्या होत्या त्या संस्था मागे पडू लागल्या. कारण संस्थेकडे पुरेशा प्रमाणावर भांडवल निधीच उपलब्ध होत नव्हता. कारण जेमतेम संस्था ह्या शासनाच्या आर्थिक मदतीच्या माध्यमातूनच आपला संस्थेचा कारभार चालवत होते. परंतु शासनाने काही महत्त्वाचे त्या ठिकाणी निर्णय घेऊन त्या ठिकाणी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये बदल केले गेले. त्यामुळे सहकारी संस्थांमध्ये
मोठ्या प्रमाणावर बदल होताना आपल्याला दिसू लागले. काही संस्थांना याचा फायदाही होऊ लागला, तर काही संस्थांना तोटाही होऊ लागला. म्हणून आम्हाला प्रश्नांच्या उत्तरामध्ये काय लिहायचं आहे, की जागतिक अर्थव्यवस्थेमुळे सहकार चळवळीचे काय फायदे झाले, काय तोटे झाले, हे परिणाम आम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचे. ओके. पुढचा क्वेश्चन असणार आहे आपला सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाची आवश्यकता. आता हा प्रश्न तुम्हाला सेपरेटली 10 मार्कांसाठी 15 मार्कांसाठी पेपरला विचारला जातो. मग यामध्ये प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं गेलं पाहिजे किंवा सुरुवातीला हाच प्रश्न तुम्हाला कसा फिरून विचारला जातो, तर सहकारी संस्था विकसित होण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणाची आवश्यकता का आहे याबद्दल आपलं मत व्यक्त करा. बघा प्रश्न काय विचारलाय मी, की सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण विकासात्मक बदल घडून येण्यासाठी सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची आवश्यकता का आहे याबद्दल आपलं मत व्यक्त करा किंवा संकल्पना स्पष्ट करा. प्रश्न कसाही आम्हाला फिरून विचारू द्या, आम्हाला उत्तर त्या ठिकाणी रेडी असलं पाहिजे. कारण सहकार शिक्षण संकल्पना काय असणार आहे, की संस्थेमध्ये अस्तित्वात असणारे पदाधिकारी वर्ग, व्यवस्थापक मंडळ, संचालक मंडळ, सभासद वर्ग, कर्मचारी वर्ग यांना सहकार शिक्षणाची माहिती व्हावी. मग सहकार शिक्षणाची माहिती म्हणजे कोणती, तर सहकाराचा इतिहास, सहकाराची संकल्पना, सहकाराची तत्व, सहकाराचं व्यवस्थापन, सहकार क्षेत्रातलं कामकाज याची माहिती त्यांना सहकार शिक्षणामधनं होत असते. मग त्याचबरोबर शिक्षणाबरोबर त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षणाचीही आवश्यकता आहे. कारण त्यांच्या कामकाजामध्ये गती निर्माण होण्यासाठी त्यांना ट्रेनिंग, त्यांना प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. म्हणून सहकार क्षेत्रामध्ये विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची आवश्यकता. मग यामध्ये सहकार शिक्षणाचे फायदे आणि सहकार शिक्षणाची संकल्पनेचे त्या ठिकाणी तोटे पण तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे हा पॉइंट आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, जागतिक भारत महाराष्ट्र सहकार चळवळीच्या संदर्भातील थोडक्यात आढावा लिहा. आता यावरती आपल्या चॅनल्सवरती मी तीनही सेक्शन्समध्ये तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून दिलेले आहे. पण मी इथे तुम्हाला मुद्दाम हा क्वेश्चन कंबाईनमध्ये घेतलेला आहे, की जागतिक भारत महाराष्ट्र सहकार चळवळीच्या संदर्भातील तुम्हाला एक तर फायदे येतील किंवा संकल्पना स्पष्ट करा किंवा टप्पे स्पष्ट करा. मग आता जागतिक सहकार चळवळीमध्ये जर आपण पाहिलं, तर सहकार चळवळीचा जनक कोण आहे हो? सर रॉबर्ट ओवेन. कोण आहे? सर रॉबर्ट ओवेन. यांनी 28 कामगारांना एकत्रित करून त्या ठिकाणी काय केलं? रॉडशेल इक्विटेबल पायोनियर सोसायटीची स्थापना केली आणि तिथूनच खऱ्या अर्थाने सहकाराला म्हणजे सुरुवात झाली, चळवळ झाली. मग या ठिकाणी स्वीडन, जर्मनी, डेन्मार्क, रशिया अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सहकार चळवळीचे वारे वाहू लागले. म्हणजे विकासात्मक बदल घडून येऊ लागला. हळू महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ, भारतामध्ये सहकार चळवळी विकसित होऊ लागल्या. ही संकल्पना तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायची आहे. ओके. त्यानंतर पुढे असणारे महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त निबंधकांचे काही महत्वाचे अधिकार, हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या. आता निबंधक वर्ग म्हटला, ते निबंधक वर्गांचं सगळ्यात महत्वाचं असणारे अधिकार आणि त्यांची कार्य यावरती परीक्षेला तुम्हाला प्रश्न येतो. मग निबंधक म्हणजे अशी व्यक्ती की जी सहकार संस्थेमध्ये त्या ठिकाणी एक मुख्य अधिकारी म्हणून काम करत असते आणि प्रत्येक सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवणं, संस्थांची नोंदणी करणं, संस्थांची नोंदणी रद्द करणं हे महत्वाचे अधिकार त्यांना त्या ठिकाणी दिले जातात. परंतु आपण या ठिकाणी काही घटकांमध्ये त्यांचे अधिकार आणि कार्य पाहणार आहोत. वैधानिक अधिकारमध्ये नोंदणी करणं, उपविधी म्हणजे संस्थांची नोंदणी करणं, त्याच्यानंतर उपविधींना मंजुरी देणं, त्यानंतर संस्था एकत्रीकरण करणं, संस्थेच्या संदर्भातील न्यायनिवाड्याचे निर्णय त्या ठिकाणी घेणं, त्याचबरोबर नियंत्रणात्मक अधिकार आणि कार्य, हिशेब तपासणी करणं, त्याचबरोबर प्रशासकीय नियंत्रण, त्यानंतर दोषी संस्थांवरती कारवाई करणं आणि त्यानंतर विकासात्मक कार्यामध्ये निबंधक हे सहकारी संस्थांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर त्यांना शिक्षण प्रशिक्षणाच्या सुविधाही पुरवतात. त्याचबरोबर सहकाराचं त्या ठिकाणी नेतृत्वही करतात आणि कर्ज वसुलीसाठी त्या ठिकाणी सहकारी संस्थांना मदतही करतात. म्हणून हे महत्वाचे निबंधकांचे असणारे त्या ठिकाणी अधिकार आणि कार्य स्पष्ट करा. इथे तुम्ही आणखीनही पार्ट वाढवू शकतात, परंतु जे महत्वाचे थोडक्यात आहे ते आपण या ठिकाणी कव्हर अप केलेले आहे. हा प्रश्न तुम्हाला साधारण 20 मार्कांसाठी पेपरला विचारला जातो. त्यामुळे व्यवस्थित या प्रश्नाकडे फोकस करा. त्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न आपला असणार आहे, की महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने असू द्या किंवा दुग्ध व्यवसाय संघटना असू द्या किंवा हातमाग यंत्रणा असू द्या, तर यांना बळकटी करण्यासाठी किंवा यांचा विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी सहकार चळवळीचं काय महत्वाचं योगदान आहे किंवा काय भूमिका आहे, ही संकल्पना स्पष्ट करा. आता या एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, कोणतीही सहकारी संस्था असू द्या, संघटना असू द्या, सगळ्यात महत्वाचं सहकार क्षेत्राचं त्या ठिकाणी जे काही असणारा सहभाग आहे तो अतिशय महत्वाचा आहे.
कारण सहकार क्षेत्रामुळेच आपल्याकडे ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होऊ लागला. त्या ठिकाणी दूध व्यवसाय संघटना, साखर कारखाने विकसित होऊ लागले. त्याचबरोबर शेतीपूरक जोडधंदे त्या ठिकाणी वाढू लागले. वाहतूक व्यवस्था ग्रामीण भागांमध्ये वाढू लागले. त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आणि त्याबरोबर लोकांच्या राहणीमानामध्ये बदल घडून येऊ लागले. त्याबरोबर नवनवीन सहकारी पतसंस्था ग्रामीण पातळीवरती स्थापन होऊ लागल्या. तर ह्या कशामुळे शक्य झाल्या आहे? तर सहकाराच्या भावनेमुळं. सहकाराच्या सहभागामुळे. त्यामुळे या पद्धतीचं उत्तर तुम्हाला या प्रश्नामध्ये लिहिणं बंधनकारक असणार आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, की सहकार क्षेत्रातील पतपुरवठा करणाऱ्या संस्था. हा प्रश्न तुम्हाला मुद्दाम फिरून विचारला जातो पेपर नंबर 6 मध्ये पण हां. सहकारी संस्थांचा विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कोणत्या? तर राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरिक सहकारी बँका, प्राथमिक स्तरावरच्या सहकारी बँका हे काय करणार आहेत? तर सहकारी संस्थांच्या संदर्भातील पत, पैसा, भांडवल, निधी उपलब्ध करून देणं आणि प्रत्येक स्तरावरती सहकार चळवळीचा त्या ठिकाणी विकासात्मक बदल घडवून आणणं हे त्या ठिकाणी असणार आहे. मग आम्हाला यामध्ये काय पॉइंट एक्सप्लेन करायचा आहे? तर राज्य, जिल्हा आणि प्राथमिक. त्याचबरोबर नागरिक सहकारी बँका, नाबार्ड, प्रादेशिक ग्रामीण बँका तुम्ही याचीही माहिती या ठिकाणी लिहू शकतात पतपुरवठ्याच्या बाबतीमध्ये. तर इथपर्यंत व्यवस्थित हे महत्त्वाचे प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये काय ठराविक महत्त्वाचे पॉइंट आले पाहिजे हे व्यवस्थित समजलं. चला पुढे आपण आता पाहणार आहोत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं समित्या. अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती. आता ह्या समितीचा पण इथे सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय असणार आहे? तर आपल्याला इथे 2 पॉइंटमध्ये हा पार्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पहिल्या पार्टमध्ये आम्हाला संकल्पना या ठिकाणी अभ्यासायची आहे, की सगळ्यात महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती म्हटलं तर या समितीचे सगळ्यात महत्त्वाचं अध्यक्ष कोण असणार आहे? तर डॉक्टर ए.डी. गोरवाला. रिकामी जागेला तुम्हाला प्रश्न येतो. डॉक्टर ए.डी. गोरवाला हे या ठिकाणी अध्यक्ष असणार आहे आणि अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीलाच आपण गोरवाला समिती देखील असं म्हणतो. त्यामुळे ही समितीचा जो त्या ठिकाणी स्थापना कधी झाली तर 1951 मध्ये आणि ह्या समितीने राज्य शासनाला अहवाल कधी सादर केला तर 1954 मध्ये. मग या समितीचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय होता? ते ग्रामीण भागांमध्ये ज्या पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत, जिथेच आपण आता थोडक्यात पाहिलं, की पतपुरवठा करणाऱ्या संस्था कोणत्या होत्या? राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि प्राथमिक स्तरावरच्या बँका. मग यांची संकल्पना तुम्हाला पुन्हा या समितीमध्ये लिहिणं गरजेचं आहे. पॉइंट क्लिअर? त्यानंतर पुढची महत्त्वाची समिती असणार आहे मॅक्लिगन समिती. आता मॅक्लिगन समितीचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आणि शिफारसी काय होत्या? की भारतामध्ये अस्तित्वात असणाऱ्या सहकारी संस्था यांचा विकास योग्य दिशेने होतो आहे किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी मॅक्लिगन समिती स्थापन केली आणि ही राज्य शासनाने मॅक्लिगन समिती कधी स्थापन केली तर 1914 मध्ये आणि ह्या समितीने राज्य शासनाला अहवाल कधी सादर केला तर 1915 मध्ये आणि या अहवालामध्ये काय महत्त्वाचे दोष उपाययोजना आणि महत्त्वाच्या शिफारसी मांडल्या गेल्या. कारण महत्त्वाचा उद्देशच काय होतं की सहकारी चळवळीच्या दृष्टीने ज्या आम्ही संस्था स्थापन केलेल्या आहेत या संस्था त्या ठिकाणी योग्य दिशेने कामकाज पार पाडत आहे किंवा नाही याची पाहणी करणं. परंतु ज्यावेळेस मॅक्लिगन समितीने पाहणी केली तर काही महत्त्वाचे दोष आपल्या अहवालामध्ये मांडले. तर ते अहवाल कोणते होते? तर यामध्ये राजकीय हस्तक्षेप संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर होता. सरकारच्या मदतीने ह्या संस्था स्थापन झालेल्या होत्या. गरिबांना इथे कोणी प्रतिनिधित्व देत नव्हतं. त्याचबरोबर सहकारी संस्थांमध्ये कर्ज वाटपांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण होताना दिसत होता. अयोग्य व्यवस्थापन मंडळ, कर्मचाऱ्यांचा अभाव हे या अहवालामध्ये मॅक्लिगन समितीने महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि या मुद्द्यांवरनं समितीने काही उपाययोजना केल्या गेल्या, की जर तुम्हाला ह्यामधनं बाहेर पडायचं असेल, जर संस्थांचा विकासात्मक बदल घडवून आणायचं असेल, तर सर्वप्रथम सहकारी संस्थांमध्ये योग्य पद्धतीने योग्य व्यक्तींनाच त्या ठिकाणी खर्चांचं वाटप करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर संस्थांनी राखीव निधी संस्थेमध्ये ठेवणं बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर संस्थेमध्ये व्यवस्थापन मंडळ, कलाकौशल्य, कर्मचारी वर्ग यांची भरती तिथं होणं आवश्यक असणार आहे. म्हणजे ह्या महत्त्वाच्या समितीने मांडलेल्या काही त्या ठिकाणी शिफारसी किंवा उपाययोजना हे तुम्हाला मॅक्लिगन समितीमध्ये लिहायचं आहे. इथे तुमच्या आता थोडक्यात रिव्हिजन्स पार्ट होते म्हणजे तुम्हाला मी क्लिक करतोय, की परीक्षेला जाता जाता बाबा एवढं तरी तुमच्या डोक्यामध्ये फिट असलं पाहिजे. ओके. त्यानंतर पुढे असणार आहे वैकुंठबाई मेहता समिती. आता वैकुंठबाई मेहता समितीमध्ये अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाचा या समितीचा उद्देश काय होता, की शेतकरी कर्जाविषयी पाहणी करणं.
म्हणजे शेतकरी वर्गांना जे कर्ज पुरवठा दिला जात होता, तर ह्या कर्ज पुरवठ्याविषयी त्या ठिकाणी पाहणी करणं आणि ही वैकुंठबाई मेहता समिती 1959 मध्ये स्थापन करण्यात आली. या समितीचा महत्त्वाचा उद्देश काय आहे, की शेतकरी कर्जाविषयी पाहणी करणं. मग यामध्ये ह्या समितीने संस्थेच्या दृष्टीने काही पतसंस्थांच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या शिफारसी त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या गेल्या, की 3,000 पर्यंत लोकवस्ती असणाऱ्या त्या ठिकाणी जी गावं असतील, तर त्या ठिकाणी एक पतसंस्था स्थापन करणं आवश्यक आहे आणि ह्या पतसंस्थेच्या संदर्भातील राज्य शासनाने त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी आर्थिक मदत करणं बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर राज्य शासनाने त्यांना त्या ठिकाणी मदत तर करणार आहे. त्यांचे 10,000 पर्यंतचे भाग भांडवल त्यांनी त्या ठिकाणी घेणं आवश्यक असणार आहे. म्हणून अशा स्वरूपाची संकल्पना तुम्हाला ही त्या ठिकाणी वैकुंठबाई मेहता समितीच्या शिफारसीमध्ये ह्या गोष्टी नमूद करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पार्ट असणार आहे तुमचा क्राफ्टिक समिती. आता क्राफ्टिक समितीचे अध्यक्ष कोण असणार आहे? तर श्री बी शिवरामन आणि ही समिती कधी स्थापन झाली? तर 30 मार्च 1979 ला आणि अंतिम अहवाल कधी सादर केला? तर 30 जानेवारी 1981 ला. आता क्राफ्टिक समितीचा हे महत्त्वाचा उद्देश तेच होतं, की ग्रामीण भागांचा विकास घडवून आणणं म्हणजे खेड्यांचा त्या ठिकाणी विकास घडवून आणणं, त्या ठिकाणी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करणं, शेतीला जोडधंदे पूरक असे व्यवसाय सुरू करणं, त्याचबरोबर पतसंस्थांची स्थापना करणं, हे त्या ठिकाणी ग्राफिक आर्ट समितीचे सगळ्यात महत्त्वाच्या शिफारसी आणि उद्देश होते. इथपर्यंत पॉइंट व्यवस्थित कळाले. कारण हे महत्त्वाच्या समित्या तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेला लिहायच्या आहेत आणि या संकल्पनेचा आपण पूर्ण व्हिडिओ सेक्शन्स आपल्या चॅनल्सवरती अपलोड आहेतच. ते एकदा व्यवस्थित तुम्ही बघून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आपला सहकार कायद्याची आवश्यकता. आता प्रत्येक सहकारी संस्थेच्या बाबतीमध्ये जर आपण अभ्यास करायला गेलो तर सहकार कायदा हा अतिशय महत्त्वाचा आहे. मग आपल्याकडे सहकार कायदे कोणते आहेत? तर 1904 चा कायदा आहे, 1912 चा कायदा आहे, 1925 चा कायदा आहे, 1960 चे सहकार कायदे आहेत. मग प्रत्येक सहकार क्षेत्रामध्ये कायदे अस्तित्वात येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय? की आधी पहिलं संस्था स्थापन असणं आवश्यक आहे. मग संस्था जर स्थापन असेल तर कायद्यांचा वापर होणार. मग कायद्यांची आवश्यकता का आहे? तर सहकारी संस्थांमध्ये पदाधिकारी वर्ग आहे, व्यवस्थापक मंडळ आहे, संचालक मंडळ आहे, संस्थेमध्ये चालणारा दैनंदिन कारभार आहे. या कारभारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार कायद्याची आवश्यकता असते. 1904 चा सहकार कायदा, 1912 चा सहकार कायदा, 1925 चा मुंबई प्रांत सहकार कायदा हे कायदे त्या ठिकाणी विकसित झाले. मग ह्या कायद्यांमुळे सहकारी संस्थांवर कुठेतरी वचक राहू लागलं, नियमावली तयार होऊ लागली आणि संस्था आपले उद्दिष्ट व ध्येय त्या ठिकाणी साध्य करू लागली. म्हणून सहकार क्षेत्रामध्ये जे क्षेत्र आहे, तर या सहकार क्षेत्रामध्ये सहकार कायद्याची आवश्यकता का आहे, तर ही संकल्पना आता तुमच्या लक्षात आली असेल. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपला असणार आहे आर्थिक विकासामध्ये सहकाराची गरज आणि महत्त्व. बघा, आता सहकार क्षेत्रामध्ये आर्थिक विकास जर आम्हाला जे काही आपलं आर्थिक शिक्षण आहे, तर या आर्थिक शिक्षणमध्ये जर विकासात्मक बदल घडवून आणायचा आहे, तर सहकाराचं तितकंच महत्त्वाची गरज आहे, भूमिका आहे. कारण सहकार क्षेत्र हे असं आहे, की ग्रामीण भागांमध्ये पतपुरवठा संस्था स्थापन करून ग्रामीण भागांचा विकासात्मक बदल घडवून आणते. त्या ठिकाणी जोडधंदे, शेतीपूरक व्यवसायांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करते. शेतकरी वर्गांना योग्य पद्धतीचं त्या ठिकाणी मार्गदर्शन होताना हे आपल्याला दिसतंय. शेतीसाठी पूरक असे जोडधंदे, शेतीसाठी साहित्य, बी-बियाणं, खतं, औषधं ही या ठिकाणी पोहोचवली जातात. आणि त्यातून निश्चित आपल्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर फायदा होताना दिसतोय. सहकारी संस्था स्थापन झाल्यामुळे वेगवेगळ्या स्तरावरती व्यवस्थापक मंडळ, पदाधिकारी वर्ग स्थापन होऊ लागले. त्यांच्या राहणीमानामध्ये बदल होऊ लागल्या, उत्पादनामध्ये वाढ होऊ लागल्या. सहकारी संस्था स्थापन झाल्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आणि निश्चित एकंदरीत या संपूर्ण घटकांना फायदा आपल्या सहकाराच्या आर्थिक विकासाला त्या ठिकाणी होताना दिसत आहे. मग त्याच्यामध्ये आम्हाला सामाजिक आणि आर्थिक 2 घटक काय असणार आहे आणि त्याचबरोबर शैक्षणिक. सामाजिक दृष्ट्यामध्ये संस्थांमध्ये सभासद वर्ग, व्यवस्थापक मंडळ यांचं नावलौकिक वाढू लागलं. प्रतिष्ठा वाढू लागली. आर्थिक घटकांमध्ये वेगवेगळे व्यापार उद्योग असतील, व्यवसाय उद्योग असतील, शेतीपूरक व्यवसाय असेल, यांना नवनवीन त्या ठिकाणी भांडवल उपलब्ध होऊ लागलं आणि शैक्षणिकमध्ये काय होऊ लागलं, तर शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सहकार क्षेत्राचं सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली. प्रत्येक नागरिकत्वाला, प्रत्येक सभासदत्वाला सहकार शिक्षण संकल्पना समजून त्या ठिकाणी सहकाराची कार्य कोणती आहे हे समजू लागले. म्हणून निश्चित आम्हाला या ठिकाणी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही तितकाच फायदा होताना हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. ही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये एक्सप्लेन करायचे आहे. पुढे आहे आपला राज्य सहकार निवडणूक आयोग. आता प्रत्येक सहकारी संस्थांमध्ये व्यवस्थापक मंडळ असतो. या व्यवस्थापकाच्या मंडळाचा काही त्या ठिकाणी कालावधी असतो.
मग ह्या कालावधी त्या ठिकाणी संपल्यावरती व्यवस्थापक मंडळांना, संस्थांना संस्थेमध्ये निवडणूक घेण्यासाठी राज्य सहकार निवडणूक आयोगाची मदत त्या ठिकाणी घ्यावी लागते. ज्यावेळेस आपला कार्यभार संस्थेचा 5 वर्षाचा व्यवस्थापक मंडळांचा असतो, तो संपत आला की राज्य सहकार निवडणूक आयोगांना तशी सूचना देऊन निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाची तरतुदी, भूमिका त्या ठिकाणी बजावावी लागते आणि त्यातूनच सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सहकारी संस्थांमध्ये योग्य त्या पद्धतीने त्या ठिकाणी निवडणुकांचं आयोजन करणं, योग्य व्यवस्थापक मंडळांची नेमणूक करणं, ही या ठिकाणी राज्य सहकार निवडणूक आयोगांची सगळ्यात महत्त्वाची त्या ठिकाणी कामगिरी असणार आहे. त्यानंतर पुढे आहे सहकारी संस्थांचे विविध प्रकार. मग आता सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहायला गेलो, तर विविध प्रकार कोणते असणार आहेत सहकारी संस्थेच्या संकल्पनेमध्ये. मग आतापर्यंत आपण अशा भरपूर साऱ्या सहकारी संस्था अभ्यासल्या. मग ह्याच सहकारी संस्थांची माहिती आम्हाला ह्या प्रकारामध्ये एक्सप्लेन करायची आहे. मग तुम्ही दुग्ध व्यवसाय सहकार संस्थेची माहिती लिहू शकता, तिचे कार्य, तिचे उद्दिष्ट. त्यानंतर सहकारी बँकांची माहिती लिहू शकतात, त्याची उद्दिष्ट, त्यांची कार्य. साखर कारखान्यांची माहिती लिहू शकतात, सेवा सहकारी संस्थांची माहिती लिहू शकतात. त्याचबरोबर तुम्ही हातमाग यंत्रणेची माहिती यामध्ये लिहू शकतात. म्हणजे सहकारी संस्थांचे विविध प्रकार. मग अशा कोणकोणत्या विविध प्रकारच्या सहकारी संस्था आहेत त्याची तुम्हाला त्यामध्ये माहिती लिहायची आहे. मग तुम्ही गृहनिर्माण संस्था आपला सेपरेट टॉपिक आहे, विषय आहे, त्याची तुम्ही थोडक्यात माहिती लिहू शकता. राज्य सहकारी संस्था असतील आपल्याकडे, जिल्हा पातळीवरच्या सहकारी संस्था असतील, ती या सहकारी संस्थांची माहिती तुम्ही या मुद्द्यामध्ये, ह्या प्रश्नामध्ये लिहू शकता. तर एकंदरीत आज आपण आजच्या लेक्चर्समध्ये हे महत्त्वाचे सेक्शन्स, क्वेश्चन्स समजून घेतले आहे आणि हे तुम्हाला परीक्षेला त्या ठिकाणी 101% येतात मित्रांनो. त्यामुळे व्यवस्थित कन्सेप्टली तुम्हाला आता इथे कळालं असेल की प्रत्येक प्रश्नामध्ये आम्हाला काय महत्त्वाचे मुद्दे लिहिणं गरजेचं आहे. ओके, सर्वांना माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. सर्वांनी व्यवस्थित पेपर लिहा, सर्वांनी पेपर अटेम्प्ट करा. ओके, आणि थोडं अक्षर सुटसुटीत लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, तुमचे पेपर बघितले मी, ऑनलाईन वाले पण आणि ऑफलाईन वाले पण. काय लिहितायत तुमचं तरी तुम्हाला कळतंय का? हा, पेपर जर वाचून दाखवले तर काय होईल? सागर काय लिहिलंय पेपरला? वाचूक पेपर तुमचा? नको? का बरं? थोडंसं डोकं ताळ्यावर ठेवा. ऑनलाईन वाले अद्यापही अजून ज्या विद्यार्थ्यांनी पेपर लिहिलेलेच नाहीये पाठवलेले, काय करताय तुम्ही? हा, तुमची कारणं तयार असतील ना, बरोबर की नाही? सर वेळ भेटत नाही, जॉब आहे. मग परीक्षा ही महत्वाची आहे ना, बरोबर की नाही? हा, बरेचशा ऑनलाईन विद्यार्थ्यांनी चांगला लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहेत, व्यवस्थित लिहिलेले आहेत काहींनी पेपर. ओके, अक्षरही काहींचे व्यवस्थित आहेत, सुटसुटीत मुद्दे स्वरूप काहींनी व्यवस्थित कंटेंट पॉइंट लिहिलेले आहेत. ते मुलं त्या ठिकाणी 101% पास होणार. ओके, सगळ्यात महत्वाचा पार्ट, एक गोष्ट लक्षात घ्या, काही विद्यार्थ्यांचं अक्षर थोडंसं व्यवस्थित सुधरवा रे. हा, आपण पेपर लिहितोय याचंही भान असू द्या, कारण 100 मार्कांचा पेपर आहे. पास तर तुम्ही असे होणार, त्यात काय वाद नाही, पण स्कोरिंग घ्यायचं आहे तुम्हाला. सुटसुटीत लिहा ना, थोडे मुद्दे स्वरूप लिहा ना, प्रेझेंटेशन थोडं वाढवा ना, काय अडचण आहे, कशाला कंजूसपणा करताय एवढा? हा, शक्यतो मी तुमचे पेपर वाचूनच दाखवणार होतो, पण म्हटलं आता कसं आहे, बरोबर समजून घ्या आता. हा, काय अडचण नाही, आपण वाचायला तयार आहे. तुम्ही म्हणत असाल तर ठेवू कार्यक्रम वाचण्याचा पेपर, म्हणजे तुम्हालाही कळेल की तुम्ही काय लिहिलंय आणि समोरच्यालाही समजू द्या, जरा तुमचे बाकीचे मित्रमैत्रिणींना कळू द्या की आपण कशा पद्धतीची वाक्य रचना लिहितोय. हा, थोडस डोकं ताळ्यावर ठेवून लिहा. ओके, नाही इथे तुम्ही एक्सप्लेन करा, मी म्हणत नाही, पण एक्सप्लेन करतानाही काही गोष्टींचं त्या ठिकाणी गांभीर्य असणं गरजेचं आहे, की ज्या पॉइंटच्या स्वरूपानुसार तुम्हाला विचारले तेवढं तिथे लिहिणं गरजेचं आहे ना. उगाच काहीतरी इतका पसारा त्याच्यामध्ये वाढवून ठेवतात.
आहे 4 ते 5 विद्यार्थी असे दिसलेत मला, की त्यांच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी आढळल्यात. ऑनलाईन वाले पण आहेत 1-2 जण. पण बाकीचे जे ऑनलाईन वाल्यांनी पेपर पाठवलेले आहेत, पण तुम्ही बघून लिहिलेत का न बघता लिहिलेत, ते वाक्यरचना आम्हाला इकडे लगेच कळते हां. एक लक्षात असू द्या. बघा मी सांगितलं होतं तुम्हाला, तुम्ही जर त्या ठिकाणी न बघता पेपर कव्हर केला, तर एक तुम्हालाच अंदाज येईल, की आमचा फायनलला पेपर किती वेळामध्ये कव्हर होतोय. कारण ह्या सगळ्या गोष्टी घेण्यामागचं कारण काय असतं, की तुमचा टायमिंग पेपर त्या ठिकाणी कव्हर झाला पाहिजे. जर तुम्ही बघून लिहिला असेल तर तुमचा अंदाज लक्षात आला असेल तर तुमचे किती क्वेश्चन सुटतायत. आणि काही विद्यार्थ्यांनी न बघता सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, 1-2 ठिकाणी वाक्यरचनेमध्ये त्यांचे मागे पुढे झाले असतील. पण तो पार्ट ठीक आहे, त्यांना तशा आम्ही सूचनाही दिलेल्या आहेत, की पेपरला या पद्धतीने काही करू नका तसं. ओके. तर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. व्यवस्थित पेपर लिहा रे. ओके. हां. ओके. ठीक आहे. चलो बाय.